इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये चालत असलेलं युद्ध नेमकं केव्हा थांबणार आहे? हा प्रश्न तुमच्याही मनात असेल आणि हाच प्रश्न जगाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. कारण की ज्या दिवसापासून इराणने स्टेट ऑफ हॉर्मोन्सचा रस्ता बंद केला आहे, त्या दिवसापासून जगाच्या अनेक देशांमध्ये तेलची कमतरता आणि तेलचा भाव आकाशाला भिडलेले आहेत. आणि त्याचा सामना भारतात देखील लोक करतायत. अनेक लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये. तर हा प्रश्न साहजिक आहे की प्रत्येकाच्या मनात येणार आहे की नेमकं युद्ध केव्हा थांबणार आहे. याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. जरी अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने 5 दिवसाची युद्ध विश्रांती घेतली आहे, तरी सुद्धा युद्ध नेमकं केव्हा थांबेल हा प्रश्न आपल्या मनात आहे. आणि दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या समोर 6 मोठ्या अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी अमेरिका काटेकोरपणे पालन करेल का? आणि जर असं झालं नाही तर युद्ध किती दिवस लांबेल याचा काही भरोसा नाही. तर मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टी आज डिस्कस करणार आहोत आणि आपण यासोबत बघणार आहोत की या अटी कोणत्या आहेत. अमेरिकेच्या समोर इराणने सगळ्यात पहिली अट ठेवलेली आहे की अमेरिकेने जे जे निर्बंध इराणवर लावलेले आहेत, ते आर्थिक निर्बंध असो, अणुबॉम्ब चाचणी किंवा कोणतेही निर्बंध, आर्थिक निर्बंध असेल, या सगळ्या निर्बंधांना अमेरिकेने त्वरित हटवावे आणि तशी कायदेशीर लेखी सुद्धा द्यावी, असं इराणचं म्हणणं आहे. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची अट की अमेरिकेने भविष्यात कधी आमच्यावर हल्ला करू नये अशी त्यांनी फुल गॅरंटी द्यावी आणि याच्यासाठी कोणत्या तरी देशांनी मध्यस्थी घ्यावी. अट क्रमांक 3, आम्ही आमच्या देशामध्ये कोणते सरकार, कोणते नेते बसवत आहोत याच्यामध्ये अमेरिकेने बिलकुल हस्तक्षेप करू नये. चौथी अट आहे, अमेरिकेने जे आम्हाला अणुबॉम्ब तयार करू नये ही जी धमकी दिलेली आहे, आमच्या देशामध्ये आम्ही काय करत आहोत याच्याकडे लक्ष न देता अमेरिकेने त्यांच्या देशाकडे लक्ष द्यावं. अट क्रमांक 5, युद्धात जो खर्च झालेला आहे तो अमेरिकेने भरून द्यावा. आणि 6वी आणि सगळ्यात महत्वाची अट, इराण आणि अमेरिकेमध्ये एक अणुकरार झाला होता 2015 मध्ये. त्या अणुकरारामध्ये परत अमेरिकेने सामील व्हावं आणि त्याच्यापासून कधीच लांब जाऊ नये अशी 6वी अट आहे. जर या अटी मंजूर झाल्या तर इराण युद्ध थांबवणार आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या एकही शर्ती अटी अमेरिका मान्य करणार नाही. का मान्य करणार नाही? कारण की अमेरिकेला पॉवरफुल बनायचंय, पॉवरफुल आहे, पॉवरफुल बनून राहायचंय. जर या अटी मान्य केल्या तर राजकीय दबाव आणि जगातील सगळेच लोक अमेरिकेला कुचपट समजतील, कोणी त्याला घाबरणार नाही आणि स्वतःला तो पॉवरफुल समजत आहे हे मात्र त्याला सोडावं लागेल. कारण की एणकेन प्रकारे तो इराण समोर झुकलेला आहे असंच दिसतं. आज अमेरिकेने युद्ध तर सुरू केलं, ट्रम्पने संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत तर ढकललं, परंतु ट्रम्पला समजत नाही की बाहेर कसं निघावं. म्हणून तो जगाच्या जे मोठे मोठे नेते आहेत, जसं रशियाच्या व्लादिमीर पुतिन झाले, आपल्या भारताचे नरेंद्र मोदी झाले, यांना सुद्धा त्यांनी फोन केला आणि सांगितलं की या युद्धाला कसं तरी संपवायचं आहे. कारण की अमेरिकेमध्ये इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे. स्टेट ऑफ हॉर्मोन्सचा रस्ता बंद झाल्यापासून डॉलरला सुद्धा धोका बसतो आहे. अमेरिकेला इराणचं एक ड्रोन पाडण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत आणि म्हणून जनता सुद्धा त्रस्त झाली आहे. मग अमेरिकेमध्ये जो घरेलू दबाव ट्रम्पवर आहे तो दबाव सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून ट्रम्प आता कुठून तरी बाहेर निघायचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अमेरिका या शर्ती अटी मंजूर करेल का? युद्ध किती दिवस लांबेल? कारण की इराण तर स्पष्ट सांगताय, आमच्या शर्ती अटी मान्य झाल्या नाहीत
तर आम्ही युद्ध बंद करणार नाहीत. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.